हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. कशा सगळे? मस्त मजेत, मस्तच असणार आहे. तर बघा, ह्याची रुंदी आहे 15 इंच आणि ह्याची लांबी आहे 13.5 इंच. तर आता आपण इथून कट करून घेऊ 15 इंचापर्यंत. आपल्याला ही पर्स बनवायची आहे. हे मेन फॅब्रिक आहे, हे बघू शकता किती झालेचं. आता आपल्याला हे रबर शीट घ्यायचे आहे. रबर शीट हे बघू शकता. रबर शीट कशा प्रकारे आहे हे बघा. अशा प्रकारे रबर शीट आहे. हे एकच 2 मीटरची एक रबर शीट आहे. तर आपण ह्याला आता असं ठेवून घेऊ वरती. अशा प्रकारे खूप छान आणि खूप मस्त बॅग होते. आणि मेन फॅब्रिक पण प्युअर कॉटन आहे, एकदम छान. हे बघू शकता कशा प्रकारे. आता याला मी कट करून घेते. आपल्याला जेवढं लागतं तेवढंच माप घ्यायचं, एक्स्ट्रा नाही घ्यायचं. अशा प्रकारे बॅगमध्ये घातलं आहे. बॅग एकदम व्यवस्थित छान येते. हे बघा, बघू शकता अशा प्रकारे. आता ही आपल्याला रबर शीट मेन फॅब्रिक ठेवू. आता अस्तर घेऊया म्हणजे लावण्यासाठी. अस्तर पण सेम. अस्तर पण ब्लॅक कलरचंच घेतलेलं आहे. हे अस्तरचा पण कपडा एकदम छान आहे, हे बघू शकता अशा प्रकारे. आता ह्याच्यावरती रबर सीट आणि मेन फॅब्रिक ठेवायचं अशा प्रकारे. आणि ह्याला कट करून घ्यायचं. खूप छान, एकदम मस्त. एकदाच तुम्ही 3-4 बॅग पण कट करू शकता. जर तुम्हाला ऑर्डर आली तर तुम्ही 3-4 मापे टाकून तुम्ही हे कट करू शकता. कारण एकावर एक ठेवायचं आणि लगेच कट करून टाकायचं. हे बघा अशा प्रकारे. आता ह्याला आपण पूर्ण स्टिच करून घेऊ. तर मैत्रिणींनो, मी हे बंदासाठी घेतलेला आहे कपडा. कॉटनचा आहे, एकदम मस्त. त्यामधून बघा ह्याच्यामध्ये पण लावलेला आहे, रबर शीट टाकलेली आहे ह्याच्यामध्ये पण. मला असं फोल्ड करून घ्यावं आणि हे कपडा टाकावं एक्स्ट्रा थोडंसं. छान येईल, एकदम मस्त. थोडं एकदम कडक वाटेल ना त्याच्यामुळे मला असं ट्राय करा. तुम्हाला जर टाकू वाटलं तर टाकू शकता, नाही टाकू वाटलं तर जमते, तसंही काही नाही. कारण कॉटनचा कपडा आहे एकदम. नाही टाकलं तरी पण चालते, काही नाही, तसं काही नाही. भरपूर छान होते.
तर अशा प्रकारे आपल्याला 2 बनवून घ्यायचं आहे. आणखीन एक तर ह्याची लांबी आहे 25 आणि रुंदी आहे 4 इंच. हा कपडा उलट करायचा आणि हा अशा प्रकारे करायचा. हा इकडून फोल्ड करायचा आणि हा अशाच बाजूनं हे बघा अशा प्रकारे हे करायचं. दिसते का पूर्ण? अशा प्रकारे त्याला टीप मारून घ्यायची. स्पंजपेक्षा रबर शीट टाकलं ना एकदम छान, एकदम मस्त कडकपणा येते. स्पंज कसं जरा मऊ मऊ वाटते, असं मध्ये दबल्यासारखं वाटते. हे स्पंज कसं कडक असल्यामुळे ना फिनिशिंग एकदम छान येते पर्सला. एक्स्ट्राचे कट करून टाकावं. दोन्ही साईज सेम. इकडं पण एक्स्ट्राला ना हे बघू शकते आपले बंद हे बेल्ट तयार झालेले आहेत. तर आपण आता ह्याला स्टिच करून घेऊ मेन फॅब्रिकवरती. साईडनं बाजूला पूर्ण टिपा देऊन घेऊ. तुम्हाला ह्याला जर मधून टाकायचं असेल तर असे डब्बे टाईप चेक्स टाईपमध्ये पण टाकू शकता. पण उगं टाईमपास वेळ जास्त जाते त्याच्यामध्ये टाकण्यामध्ये. असं पूर्ण चारी बाजूनं पण असं राऊंड मारून घेऊ आपण. मेन फॅब्रिक आणि रबर शीट आणि हे
एकदम सीट मोठी झाल्यामुळे ना ते थोडं स्टिच करायला म्हणजे असं हे लागले मध्ये मध्ये एकदम, त्याच्यामुळे मी फोल्ड केले असं फोल्ड स्टिच करते, कारण एकदम पूर्ण सीट ना हे होत नाही असं. कडक आहे ना त्याच्यामुळे असं होते. आता ही आपली चारी बाजू पण अशा प्रकारे स्टिच केलेलं आहे. हे बघा, बघू शकता अशा प्रकारे. एकदम छान. तर आता आपण इथे याला बंद लावून घेऊ. दोन्ही बाजूला पण समान. अंतर किती आहे? 14, 14.5. तर इकडून किती? 5 आणि परत इकडून 5 इंचावर. दोन्ही बाजूला पण सेम साईज आणि सेम हे लावायचं, नाही तर खालीवरी बंद आपले ना खालीवरी होतं पूर्ण, त्यामुळे. आता इकडची पण बाजू सेम अशीच, इकडे पण अशीच लावून घ्यायची. दोन्ही बाजू सेम आहेत का नाही बघायचं आणि तिथेच आपण बंद लावून घ्यायचं. तुमच्याकडे खडू असेल तर खडूनं पण तुम्ही टिक मार्क करून तुम्ही लावू शकता. माझ्याकडे खडू नसल्यामुळे मी हे असंच हे केलेलं आहे. सेम 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 सेम. बघू शकताय दोन्ही बाजूचे आणि दोन्ही बंद सेम साईज पण सेम अशा प्रकारे. तर आता आपण याला जीप लावून घेऊ. ब्लॅक कलरची गोल्डन कलरची पण लावलं तर चालते काय नाही. मी हे ऑनलाईनच मागवलेलं आहे, रनर आणि बघू शकता हे कशा प्रकारे आहे. हे बघा अशा प्रकारे. हे गोल्डन कलरचे आहे, व्हाईट कलरचे आहे आणि हे ब्लॅक कलरचे आहे.
माझ्याकडे दोन्ही पण आहेत, पण माझ्याकडे रनर नव्हते म्हणून मी रनर मागवलेला आहे. तर अशा प्रकारे आता मी ह्याला गोल्डन कलरची झिप लावणार आहे, ब्लॅक कलरची नाही लावणार. तर आपण हे रनर काढून घेऊ एक. तुम्हाला जरी पाहिजे असेल रनर आणि झिप तर मागवू शकता. अशा प्रकारे आता आपल्याला किती लागते तेवढीच कट करून घ्यायचं, एक्स्ट्रा थोडीशी बस. मी याला पॉकेट वगैरे काहीच नाही केलं म्हणून आपल्याला काय जास्ती लागणार नाही, कारण पॉकेट केलं असतं तर आपल्याला डबल लागते वरतून आणि खालून. पॉकेट केलं नसल्यामुळे नाही लागणार, कारण म्हणून पॉकेटच करायचं नाही म्हणलं. हे बघा अशा प्रकारे चांगली आहे. हे बघा रनरची क्वालिटी पण चांगली आहे, HD. थोडंसं रस वरती करून टाकलं ना मी व्यवस्थित होते. पण ही काय झालं काय माहिती रनरला. दुसरं रनर घेते मैत्रिणीनं, ते त्याच्यामध्ये रनर बसत नव्हतं. म्हटलं जाऊ दे, म्हटलं ब्लॅकच चैन घेतलं. मग आता हे त्याच्यामध्ये घालता येते. मी हे ते रनर काहीतरी चैनचा भाग थोडा वेगळा झाला वाटतं, त्यामुळे म्हटलं जाऊ दे आता ते कॅन्सल करावं. गोल्डन कलर आपण हेच लावा म्हटलं आता ब्लॅक कलर, कारण थोडं वेगळं लावा असं विचार केलं होतं, पण ते नाही झालं, जातच नव्हतं रनर. म्हटलं जाऊ दे, मग आता ह्याच्यामध्ये टाकून घेऊ आपण हे अशा प्रकारे. तर बघा आता ही सरळ बाजू आहे आणि ही उलट बाजू. आता ही सरळ बाजू असं करायचं आणि हे अशा उलट बाजूने आपण ह्याला स्टिच करून घेऊ. रनरच्या बाजूला थोडं सावकाश घ्यायचं, कारण रनरमध्ये जर सुई आली ना मग संपलं, लगेच सुई तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे इथं रनर आणि जिथं डबल बाग आहे तिथं बघून घ्यायचं. आता ह्याला आपण असं फोल्ड करू, उलट बाजू करून, म्हणजे फिनिशिंग एकदम छान येते. अशी टिप दिली ना मग फिनिशिंग छान येते. थोडं डबल होते पण होऊ जा, छान वाटते एकदम. ही बाजू सरळ घ्यायची आणि ही बाजू अशी खाली घ्यायचं, हा भाग असं फोल्ड करायचं. अशा प्रकारे पूर्ण बाजू आपण अशी फोल्ड करून घेऊ. थोडे जर मी सुटलं ना मध्ये हे होते, त्याच्यामुळे बघून घ्यायचं एकदम.
आता आपल्याला हे दोन्ही बाजू स्टिच करून घेऊ आपण. बंद असं बरोबर व्यवस्थित मध्ये आहे बघून घ्यायचं आणि अशा प्रकारे आपण स्टिच करून घ्यायचं पूर्ण कडेपर्यंत. आता इकडची पण बाजू सेम असंच. तर बघू शकताय आपली ही बॅग अशा प्रकारे झालेली आहे. एकदम छान आणि एकदम मस्त. चलो बाय बाय.